व्यवस्थेच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं माणसं सुधारली, पण समाधान मात्र कुठे आपल्याला समाधान राहिलेलं नाही. पण पूर्वीचा काळ जर पाहिला, अर्ध्या गुंठ्याचं घर त्याच्यामध्ये 40 लोक आनंदाने राहत असे, होते की नाही? आता बदल झालेला आहे. आता 40 गुंठ्यात बंगला आहे आणि घरामध्ये 2च आहे, मिया बीबी, चौथा माणूसच नाही महाराज. पण ऐका, असे सगळे मंडळी संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर 9 वाजता सगळे जेवायला बसले. जेवण असं रंगात आलं. 9:05 झालेले होते आणि 9:05 अचानक लाईट गेली. घरामध्ये सगळा अंधार झाला. अंधार झाल्यानंतर सगळे सदस्य जेवायचे थांबले. मग काय करायचं? घरातली करती महिला उठली, तिला माहिती दिवा कुठे ठेवलेला आहे. मग खात्याजवळ गेली. खात्यामधून दिवा तिने आपल्या हातामध्ये घेतला. दिव्यातली वात वरती केली, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि काडीच्या पेटीने दिवा काय केलं तिने? महिला मंडळी, तिने काय केला? पेटवला. पेटवल्यानंतर आता मी प्रश्न विचारतो ऐका. 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश त्या खोलीमध्ये 9:30 वाजता पडला असेल का 10 वाजता? हो महिला मंडळी, मैं क्या बोल रहा हूं आपके समझ में आ रहा है कि नहीं? 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश 9:30 वाजता का 10 वाजता? 9 वाजून, हुशार आहे बरं का. त्या म्हणतात महाराज 9:30 वाजता नाही आणि 10 वाजता तर नाहीच नाही. मग 9:05 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश तात्काळ खोलीमध्ये पडतो. अंधकार दूर झाला आणि त्या खोलीमध्ये काय निर्माण झाला? प्रकाश निर्माण झाला. मला वाटतं याचं प्रात्यक्षिक काकड्यामध्ये महाराजांनी दिलेलं आहे. महाराज गोड वर्णन करतात. उजळल्या दस दिशा गगनाली शोभा, उजळल्या दस दिशा गगनाली शोभा, काकड्यामध्ये वर्णन केलंय. उजळल्या दस दिशा गगना आलीशी शोभा. महाराजांनी दृष्टांत दिला. पुन्हा महाराज म्हटलात सकाळी 6 वाजता सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्यानंतर तुला विचारतो, सकाळी 6 वाजता सूर्योदय झाल्यानंतर पूर्व दिशेचा अंधकार जातो का पश्चिम दिशेचा? तूच मोठ्याने बोल ना जरा दादा. पश्चिम दिशेचा जातो आणि पूर्व दिशेचा तसाच राहतो, बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ असा आहे, पूर्व दिशेचा अजून अंधकार गेलेला नाही. याच्याकरता काकडा ऐकावा लागतो. आणि काकडा ऐकण्याकरता पहाटे 10 वाजता उठून नाही चालत. मग ब्रह्म मुहूर्तावर पहाटे 4 वाजता उठावं लागतं. ऐका नाही. उजळल्या दस दिशा गगना आलीशी शोभा, सहस्र दीपे दीपकैसी प्रकाशली प्रभा. महाराज म्हणतात अरे पूर्व दिशा नाही न उत्तर दिशा नाही, 10 दिशा उजळून निघतात. बरं त्याच्याकरता काही काळ आहे का? 6 वाजता सूर्योदय झाला आणि दुपारी 12 वाजता दिशा उजळली असं नाही. त्या क्षणात महाराज, त्याला काळ लागत नाही, वेळ लागत नाही. ऐका आता, जसं दिवा पेटवल्या त्या क्षणात अंधकार नष्ट झाला आणि प्रकाशमान खोली झाली. जसं सूर्य उगवल्यानंतर त्या क्षणात अंधार नष्ट झाला, रात्र संपून गेली आणि दिवसाला प्रारंभ झाला. जिकडे तिकडे चैतन्य, जिकडे तिकडे मांगल्य, जिकडे तिकडे ऊर्जा सहित असलेलं वातावरण निर्माण झालं. तात्काळ झालं, त्याला वेळ लागला नाही. त्याप्रमाणे अलौकिक कर्म करत असताना सुद्धा त्या अलौकिक कर्माचं फळ सुद्धा त्या क्षणात प्राप्त होतं. विठ्ठला विठ्ठला.
फलश्रुती भोगत असताना असं उदाहरण आहे का तुमच्याकडे? हो महाराज आहे ना, उदाहरणाशिवाय आम्ही काही सांगतच नाही. तो काय म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ती. अरे अलौकिक कर्म म्हणजे परमार्थिक कर्म केल्यानंतर त्या परमार्थिक कर्माची अलौकिक फलश्रुती भोगत असताना तात्काळ त्याची फलश्रुती मिळते असं काही उदाहरण आहे का? आहे ना. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष ऐसे साक्ष बहुतांची. मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय द्यायचं. मुखामध्ये नामस्मरण करणं हे अलौकिक कर्म आहे आणि हातामध्ये मोक्ष प्राप्त करणं त्या अलौकिक कर्माची अलौकिक फलश्रुती आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात आलं, व्यावहारिक कर्म केल्यापेक्षा अलौकिक कर्म करणं अति महत्वाचं आहे. व्यावहारिक कर्म कोणालाही करता येतं हो, पण ते करून अलौकिक कर्म करण्याचा प्रयत्न जो करतो ना तो साधक बनत असतो. आणि म्हणून अलौकिक कर्माची फलश्रुतीचा महिमा आपल्याला कळालेला आहे. अलौकिक कर्म केलं की त्या अलौकिक कर्म फळ भोगण्याकरता काळ लागत नाही, तात्काळ मिळतं. त्याच्याही पुढे सांगू तुम्हाला, तात्काळ नाही, तात्काळ तर मिळतच मिळतं, पण अलौकिक कर्माचा महिमा त्याच्याही पुढे सांगायचं ठरलं तर अलौकिक कर्म करायला घेतल्या घेतल्या अगोदर फलश्रुती प्राप्त होते, नंतर मग अलौकिक कर्म करायचं. हा महिमा आहे अलौकिक कर्माचा. तुम्ही म्हणाल कसं काय? हो असंच आहे. कर्म करण्याच्या अगोदर फलश्रुती भोगायची. तुम्ही म्हणाल असं कधी होतं का? कर्म करायचंच नाही आणि फळ भोगायचं, असं कधी होत नाही. व्यवहारामध्ये होत नसेल पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मात्र घडते. कर्म करण्याकरता प्रारंभ करता क्षणी त्या कर्माची फलश्रुती प्राप्त होते आणि मग त्या फलश्रुतीच्या द्वारा उत्तम परमार्थ करायचा. असं उदाहरण आहे का? आहे ना. आज निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा